सुनीताज किचनमध्ये नमस्कार. आपल्याला ना लसूणी मेथी बनवायची. त्यासाठी तुम्ही बघू शकतात मी 2 चम्मच आहे ना लाल तिखट घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मीठ घेतलं आहे 1 चम्मच भरून, हळदी घेतली आहे अर्धा चम्मच, जिरं, तीळ, शेंगदाणे आणि मेथी, आणि त्याच्यानंतर कांदा, टमॅटो, लसूण, आणि आपण स्वच्छ आता मेथीची भाजी धुवून घेतलेली आहे. आता तुम्ही बघू शकता लगेच आपण आता मेथीची भाजीला फोडणी देऊ. आपण आता जिरे टाकू, त्याच्यानंतर आपण लसूण टाकू, त्यानंतर आपण थोडंसं मीठ टाकू. आता लसूण आपला तडतडायला लागलेला आहे. आता आपण धुतलेली मेथी याच्यामध्ये लगेच टाकून देऊ. हलकशी आपली मेथी आपल्याला परतवायची. तुम्ही बघू शकता का मेथी परतली आहे. अशा पद्धतीने आपण मेथीची भाजी परतवली आहे. आता आपण साईडला करू मेथीची भाजी आणि लगेच आपण पुढे लगेच शेंगदाणे वगैरे ते थोडे भुजून घेऊ. शेंगदाणे आपण भुजून घेऊ, त्याच्यानंतर आपण तीळ पण भुजून घेऊ. आपण शेंगदाणे भुजून घेऊ. छोटेसे वाटीभरून आपण पीठ घेतलंय ते पण आपण भुजून घेऊ. आणि ते सर्व आहे ना आपण शेंगदाणे आणि लसूण आणि त्याच्यानंतर आहे ना तीळ एकत्र दळून घेऊ आणि हे बेसन पीठ पण त्याच्यात टाकून देऊ. ते बेसन पीठ आपलं भुजलं आहे. आता आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ. आता आपल्याला आहे ना बाकीचं पुढचं रेसिपीचं पुढे आपल्याला आहे ना तेल टाकून मेथीची भाजी बनवते देवी हॉटेलसारखी. तर आपल्याला तेल थोडं जास्त टाकायला लागेल. आपण 3 चम्मच तेल टाकले आणि त्याच्यानंतर आपल्याला ना लसूण टाकायचं आहे. त्याच्यामध्ये तेल आपलं तापलेलं आहे. लसूण, त्याच्यानंतर मीठ. आपण मीठ पहिले टाकलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला मीठ कमीच टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जिरं टाकायचं आहे. जिरं पण आपण पहिले टाकलं आहे तर आपण एवढं अर्धा चम्मच जिरं आपण टाकणार आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा, टाकणार आहे. आपण 2 कांदे चिरून घेतले होते तर आपण ते टाकणार आहे. 2 कांदे आणि 2 टमाटे घेतले होते चिरून, ते आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे सगळे मसाले. आता आपण टाकणार आहे 2. तर आपण सगळे आता मसाले टाकून देणार आहोत. तर लाल मिरची पावडर 2 चम्मच, अर्धा चम्मच हळदी, त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला, थोडासा घेतला आहे गरम मसाला, तो खूप तेज असल्या कारणाने थोडासा गरम मसाला घेतला आहे. त्याच्यानंतर आपण याचं वाटण बनवलेलं होतं, खोबरा, तीळ, शेंगदाणे आणि बेसन पिठाचं आपण वाटण केलं होतं ते आता आपण त्याच्यामध्ये टाकून देणार आहोत. तुम्ही बघू शकता
छान अशी पेस्ट बनवली आणि भाजीचा कलरही किती छान आला आहे दिसतोय. पेस्टच इतकी छान दिसते अगदी ढाबे स्टाईल. पाच मिनटं आपण आता याला थोडंसं पाणी टाकून शिजू देणार आहोत. आता आपण भाजी टाकून देणार आहोत त्याच्यामध्ये. आणि भाजी थंडीच्या दिवसात खूप पौष्टिक असते आणि मेथीची भाजी खाल्ली पाहिजे. त्याच्यामधून लोह भेटतं आपल्याला. आणि अशा दररोज तीच भाजी खाण्यापेक्षा अशा पद्धतीने भाजी करून खा. खूप भारी भाजी लागते. आणि मला कमेंटमधून सांगा तुम्ही कुठल्या शहरामधून बघताय, कुठल्या गावामधून बघताय. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण अशाच नवीन नवीन भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवू. तुम्ही बघू शकता किती छान असे दिसते. अजून आपल्याला त्याच्यामध्ये शिजू द्यायचे. त्याच्यामध्ये पाणी पण घालायचं आणि तिला शिजू द्यायचं. तेल मस्त सुटते भाजीला. आणि शक्यतो पाणी घालताना गरम पाणी घालायचं कारण त्याच्याने चव येते छान. तर आपण आता गरम पाणी करून घेतलेलं आहे. तर मी चेक करते पाणी गरम झालेलं आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. गरम पाणी घातल्याने आणि पाणी जास्त गरम नाही घालायचं, कोमट पाणी टाकायचं आणि ते हाताने चेक करून घ्यायचं की गरम झालं आहे की नाही. जास्त गरम पाणी भाजीची चव बिघडवू शकते आणि थंड पाणी पण. त्यासाठी नेमकंच आपण गरम पाणी टाकणार आहोत. आता आपण ते गरम केलेलं पाणी टाकून दिलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता भाजीला अशा प्रकारचा रंग आला आहे. आता आपण भाजी शिजू देणार आहोत. झाकण टाकून आपण भाजी शिजू देणार आहोत. आपण तडका देणार आहे भाजीला. तयार झाली आपली वाली. आणि आता आपण लगेच. तर अशा पद्धतीने आपली लसूण मेथी तयार झालेली आहे. बघू शकता किती छान दिसते आणि तुम्ही पण करा.